दरवर्षी शिस्तीचे व परंपरेचे दर्शन घडवणारे संघाचे संचलन यंदा वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळाले. कारण विजयादशमीच्या निमित्ताने मंगळवारी नवीन गणवेशासह पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन करण्यात आले. यंदा पहिल्यांदाच संघाच्या गणवेशामध्ये बदल करण्यात आला असून हाफ पॅन्ट ऐवजी फुल पॅन्टच्या गणवेशात अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने संचलन करण्यात आले. पिंपरी चिंचवड शहरातील 5 ठिकाणांवरून उत्साहपूर्ण वातावरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन करण्यात आले. यावेळी चौकाचौकात या स्वयंसेवकांचे फुलांची उधळण करत स्वागत करण्यात आले. देहू-गेट येथे हे संचलन सकाळी 7 वाजता यमुनानगर येथील ठाकरे मैदान येथे झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रामदास माने उपस्थित होते. या संचलनात 288 स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता. भोसरी गट हे संचलन सकाळी 7 वाजता भोसरी येथील द्वारका विश्व सोसायटीच्या समोर झाले. कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक नामदेव वाळके उपस्थित होते. यावेळी 311 स्वयंसेवक सहभागी झाले होते. संत तुकाराम नगर येथे हे संचलन सकाळी 7 वाजता नेहरू नगरमधील राजीव गांधी विश्वविद्यालय येथे झाले. यावेळी 302 स्वयंसेवक सहभागी झाले होते. चिंचवड येथे सकाळी 7 वाजता पथसंचलन पिंपरी गावातील सत्यम शिवम सुंदरम सोसायटी समोर झाले. यावेळी RB कृष्णांनी तसेच 449 स्वयंसेवक सहभागी झाले होते. आकुर्डी येथे सकाळी 7 वाजता पथसंचलन आकुर्डी प्राधिकरण येथे गंगानगर बस स्थानकावर घेण्यात आले. यावेळी 360 स्वयंसेवक तर प्रमुख पाहुणे म्हणून गंगाराम पटेल सहभागी झाले होते.